टाळ मृदंगाच्या गजरात वावगावातून आदिशक्ती मुक्तादेवी पायी दिंडी सोहराचे जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीसोबत प्रस्थान. खेड तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मौजे वावगाव येथून आदिशक्ती मुक्तादेवी पायी दिंडी सोहरा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि टाळ मृदंगाच्या गजरात मार्गस्थ झाला आहे. हा दिंडी सोहरा देहू येथून निघणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहरामध्ये सामील होणार आहे. ज्ञानोबा तुकाराम आणि आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या जयघोषानं संपूर्ण वावगाव परिसर दुमदुमून गेला होता. गावातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रस्थान सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. भक्तिमय वातावरणात प्रस्थान सोहळा. प्रस्थान सोहळ्यानिमित्त पहाटेपासूनच गावात उत्साहाचे वातावरण होते. आदिशक्ती मुक्तादेवींच्या प्रतिमेचे आणि पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. यंदाच्या दिंडी सोहळ्यात पंचक्रोशीतील असंख्य वारकरी, महिला भगिनी आणि भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात भगव्या पताका घेतलेले वारकरी आणि तरुण भाविकांचा उत्साह या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरला आहे. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती. या सोहळ्याला परिसरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांना विठ्ठल चरणी सुखाचा प्रवास होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने मुक्ताई दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष माननीय मुरलीभाऊ दौंडकर, वावगावच्या सरपंच मोनिकाताई लंगोटे, माजी सरपंच राजेंद्रजी टाकळकर, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाषराव ठिटे, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक धनंजय शेठ भागवत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कराळे पाटील, पोलीस पाटील ज्ञानेश्वर माऊली कराळे भरतशेठ थिटे आणि हरिभक्तपरायण शिवाजी महाराज लंगोटे हे मान्यवर उपस्थित होते. दिंडीचे मानकरी आणि नियोजन. दिंडीचे शिस्तबद्ध नियोजन आणि धार्मिक विधी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. हरिभक्तपरायण धोंडीबा कुलाबा इंगळे, हरिभक्तपरायण रोहिदास बापू लंगोटे आणि हरिभक्तपरायण बाळासाहेब सोपाना रणपिसे, उपसरपंच चिंचबाईगाव यांनी दिंडीचे नेतृत्व केले. दिंडीचे विणेकरी म्हणून हरिभक्तपरायण संजय महाराज बबन खुणे यांनी विणा धारण केला. दिंडी शिस्तीत मार्गस्थ करण्यासाठी चोपदार हरिभक्तपरायण मच्छिंद्र बबन टाकरकर यांनी चोपदाराची भूमिका चोख बजावली. गावकऱ्यांकडून जंगी स्वागत दिंडीने वावगाव ग्रामदैवताचे दर्शन घेऊन मुख्य मार्गावरून प्रस्थान केले. तेव्हा ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून दिंडीचे जंगी स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी फरार आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. टाळ आणि मृदंगाच्या तालावर वारकऱ्यांनी धरलेला फुगऱ्यांचा फेर आणि हरिनामाचा गजर यामुळे संपूर्ण वातावरण विठ्ठलमय आणि भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी वावगाव आणि चिंचबाईगाव परिसरातील समस्त ग्रामस्थ, तरुण मंडळ, महिला भजनी मंडळ आणि सर्व भाविकांनी मोठे परिश्रम घेतले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी सुदामराव कराळे पाटील व त्यांच्या समवेत कॅमेरामॅन राजेश होळकरसह.